मित्रांनो, नॉलेज डीपमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हॉट इज प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी आणि त्याची फॉर्म्युलेज. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट आर दोज क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. जे MPSC किंवा मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहे ते कसे असतात आणि त्याला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग क्वेश्चन्स बघूया. First is, two dice are thrown simultaneously. What is the probability of getting two numbers whose product is even? तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं आहे की दोन डायस सायमल्टेनियसली थ्रो केले आहे आणि आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की टू नंबर्स हुज प्रॉडक्ट इज इवन, म्हणजे जसे दोन नंबर कुठले आहे ज्यांचे प्रॉडक्ट इवन आहे. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे इवन प्रॉडक्ट कसे असतात. 2, 4, 6, 8, 10 जे इवन आहे, राईट. तर सोल्युशन बघूया याचं. यामध्ये बघा की मी इथे एक सॅम्पल ड्रॉ केलेला आहे. दोन डायस आपण थ्रो करतो, तर सिमिलरली जेव्हा आपण एक सिंगल डायस थ्रो करतो तेव्हा आपल्याला सॅम्पल स्पेस हा मिळतो जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे, राईट. बिकॉज एका डायसवर 6 नंबर्स असतात. तर जेव्हा आपण दोन डायस थ्रो करतो तेव्हा आपल्याला हा सॅम्पल स्पेस मिळतो. तर हा सॅम्पल स्पेस कसा की या सॅम्पल स्पेसमध्ये दोन डायस आहे आणि दोन डायस जेव्हा आपण सॅम्पल स्पेस काढतो तेव्हा आपल्याला एवढे नंबर मिळतात, राईट. नाऊ क्वेश्चन इज दॅट की आपल्याला दोन डायस थ्रो करायचे आहे आणि इवन नंबर्स काढायचे आहे. आता या इवन नंबर्समध्ये सॅम्पल स्पेसमध्ये बघा तुम्ही की प्रॉडक्ट कुठला आहे. 1 into 1 is 1, so it's not a even. 1 into 2 is 2, then it is even number. 1 2 is even number. Similarly 1 3 is not even number. 1 4 is even number. 1 6 is even number, right? Similarly 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, all these are even number. तर इवन नंबरचे सॅम्पल स्पेसमध्ये जे इव्हेंट्स आहे ते मी इथे ड्रॉ केलेले आहे. हे बघा, एवढे नंबरचे इवन नंबर्स आहे आणि दिस काउंट इज 27. आणि सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस मीन्स इव्हेंट्स आर 36, 6 into 6, right. NS is 36, E is 27. Now formula is NE upon NS. तर हे 3/4 आपला ऑप्शन असणार. Got it? Next. In a lottery, there are 10 prizes and 25 blanks. A lottery is drawn at random. What is the probability of getting a prize? क्वेश्चन मध्ये आपल्याला 10 प्राइजेस आणि 25 ब्लँक्स दिलेले आहे. या हे जे प्राइजेस इथे मेन्शन केलेले आहे यामध्ये लॉटरीमध्ये 10 प्राइजेस आहे आणि 25 ब्लँक्स आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ प्राइज हे काढायचं आपल्याला. व्हेरी सिंपल. सोल्युशन बघूया. देर आर 10 prizes and 25 blanks, right, as per the question. Hence any is 10. any का 10 निघालं बिकॉज आपल्याला प्राइजेसची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, राईट. तर प्राइजेस आपल्याला 10 दिलेले आहे म्हणून any is 10. ब्लँकशी काय घेणं देणं नाही आपल्याला. आणि NS is 35 बिकॉज NS is टोटल सॅम्पल स्पेस. प्राइजेस आणि ब्लँक्स मिळून जो सॅम्पल स्पेस मिळणार तो टोटल सॅम्पल स्पेस, राईट. तर तो 35 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द प्राइज इज NE upon NS. 10/35 is 2/7, right. So answer is 2/7. Next, from a pack of 52 cards, 2 cards are drawn together at random. What is the probability of both the cards being kings? म्हणजे की 52 कार्ड्सचा जो बंच आहे त्या कार्ड्स मधून आपण 2 कार्ड्स काढले ॲट रँडम
आता रॅन्डम प्रोबॅबिलिटी काय असते मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, राईट. तर 2 कार्ड्स काढले. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बोथ द कार्ड्स बीइंग किंग्स? दोन्ही जे कार्ड्स आहेत ते किंग असले पाहिजे, राईट. तर आपल्याला माहिती आहे की किंग किती असतात प्रत्येक सेटमध्ये. म्हणजे जो 4 सेट आहे 13 13 13 13 प्रत्येकमध्ये एक असतो, तो 4 किंग्स असतात, राईट. तर लेट एस बी द सॅम्पल स्पेस. सो आता 52C2 हे काय असते? हे कॉम्बिनेशन आहे. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा एक वेगळा टॉपिक आहे. त्यामध्ये व्हॉट इज कॉम्बिनेशन, व्हॉट इज परम्युटेशन हे तुम्हाला एक्सप्लेन करणार. बट राईट नाव हे जे आहे, ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम अ 52 कार्ड इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन, बिकॉज आपण इथे कॉम्बिनेशन यूज करतो, हे परम्युटेशन नाही आहे. आता 52C2 हे एक फॉर्म्युला असतो NCR म्हणून, तर तुम्ही सर्च करू शकतात कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय. तर 52C2 मध्ये 52 कार्ड मधून आपण 2 कार्ड्स काढले, राईट. तर दॅट NS इज बिकम्स 1326. लेट E बी द इव्हेंट ऑफ गेटिंग 2 किंग्स आउट ऑफ 4. आता 4 का? बिकॉज 4 आपल्याकडे किंग्स आहे आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय की 2 किंग्स. आपल्याला 2 कार्ड्स काढायचे आहे अँड बोथ द कार्ड्स बीइंग किंग्स. तर 4 मधून 2 काढायचे आहे 4C2, राईट. इथे 52 मधून 2 काढले बिकॉज आपल्याला NS जवळ टोटल मधून 2 काढायचे आहे. दॅट मीन्स 1326 आपला आन्सर. 4 मधून 2 काढायचे आहे किंग्स, ते 4C2. दॅट आन्सर इज 6. नाव P इज इक्वल्स टू NE अपॉन NS. 6/1326 is 1/21. Answer is 1/221. Fourth, 2 dice are tossed. The probability that the total score is a prime number. जेव्हा 2 डायस टॉस करतो तेव्हा what is the probability of the total score is a prime number. म्हणजे जे आपले सॅम्पल स्पेस मी दाखवला होता मला, त्या सॅम्पल स्पेस मध्ये जे नंबर्स आहेत त्यांची प्राइम नंबर टोटल स्कोर असली पाहिजे, म्हणजे त्यांची बेरीज ही प्राइम नंबर असली पाहिजे. सोल्युशन बघूया. What is prime numbers? Prime numbers are those they have only 2 factors, right? One is one and another is themselves. म्हणजे प्राइम नंबर असे असतात की ज्यांचे फॅक्टर्स जे दोनच असतात, एक तर एक असतो आणि सेकंड आहे themselves. फॉर एक्झाम्पल 2 जो आहे त्याचा फॅक्टर एक स्वतः 2 आहे आणि 1 आहे. म्हणजे फॅक्टर म्हणजे काय, त्याला डिवाइड करणार आहे. आता 2 ला 1 डिवाइड करू शकतो आणि 2 ला स्वतः 2 पण डिवाइड करू शकतो, राईट. तर दॅट मीन्स 2 चे फॅक्टर किती आहे? 2 आणि 1. सिमिलर 3 चे 3 आणि 1. आता जर मी 4 घेतला येते तर 4 चे फॅक्टर किती आहे? एक 4 स्वतः आहे, एक 1 आहे आणि एक 2 आहे. म्हणजे 4 ला 2 ने पण डिव्हिजन होते, 1 ने पण होते आणि 4 ने पण होते. दॅट मीन्स इट्स नॉट अ प्राइम नंबर. 6 ला 2 ने आणि 3 ने पण डिव्हिजन होते. दॅट मीन्स इट्स नॉट अ प्राइम नंबर. So first 5 prime numbers are 2, 3, 5, 7, 11. कंपोजिट नंबर म्हणजे काय? याच्या अपोजिट असतो कंपोजिट नंबर. प्राइम नंबरच्या अपोजिट इज कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर इज अ नंबर विथ मोर दॅन 2 फॅक्टर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर. म्हणजे प्राइम नंबरच्या व्यतिरिक्त जे कंपोनंट्स नंबर्स असतात दॅट नंबर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स. लाईक 4, 6, 8, 9, 10 याला अदर फॅक्टर्स असतात आपण मोर दॅन 2. आता सॅम्पल स्पेस आपला हा आहे. या सॅम्पल स्पेस मध्ये बेरीज कोणाकोणाची जी प्राइम नंबर येते, 1 + 1 is 2. That means it's a prime number, right? 1 + 2 is 3. It's a prime number. 1 + 3 is equals to 4. 4 is not a prime number because 4 ला 2 ने पण डिव्हिजन जाते, 1 ने पण आणि 4 ने पण. So it's not a prime number. 1 + 4 is equals to 5. So it's a prime number. 1 + 5 is equals to 6. It's not a prime number. 1 + 6 is equals to 7. 7 is a prime number. तर हे बघा ई काढलेला आपण इथे. आपल्याला आपण इथे काढलाय आणि इज इक्वल्स टू 15 बिकॉज 1 + 1 आपण असे नंबर काढले की ज्यांची बेरीज प्राइम येते.
तर ते टोटल आहे 15 आणि आपल्याकडे एन एस आहे 36 ॲज आय एक्सप्लेन अर्लियर ऑल्सो की एन एस आपला 6 × 6 36 बिकॉज टोटल सॅम्पल स्पेस 36. So NE upon NS is equals to 15 by 36 is equals to 5 by 12. Answer is 5 by 12. Fifth, in a class there are 15 boys and 10 girls. 3 students are selected at random. The probability that one girl and 2 boys are selected. म्हणजे काय की एका क्लासमध्ये 10 बॉईज आणि 10 गर्ल्स आहे. 3 स्टुडंट्स आर सिलेक्टेड ॲट रँडम. नाव बघा आपल्याला 3 स्टुडंट ॲट रँडम सिलेक्ट करायचे आहे आउट ऑफ 15 + 10 आउट ऑफ 25. आणि what is the probability that one girl and 2 boys are selected. आता one girl and 2 boys are selected ची probability काढायची आपल्याला. सोल्युशन बघूया. Let S be the sample space and E be the event of selecting one girls and 2 boys, right? Then NS is number of ways of selecting 3 students out of 25. जसं मी सांगितलं की आपल्याला कॉम्बिनेशन कसं आहे 25 मधून 3 काढायचे आपल्याला. तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 25C3, राईट. 25C3 चा 25 24 23 upon 3 to 1. तर हे आन्सर आहे. आय होप की तुम्हाला हा फॉर्म्युला कळला असेल 25C3, राईट. याचं एक्सप्लेनेशन पुढे पण असणार. त्याचा एक फॉर्म्युला आहे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार. आणि आता हे बघा कसं आलं आहे. हे जे आहे की तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आहे की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट वन गर्ल अँड 2 बॉईज. हा अँड महत्वाचा आहे. अँड म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. रिमेंबर अँड इज मल्टिप्लिकेशन अँड ऑर इज प्लस ॲडिशन. तर 1 गर्ल आउट ऑफ 10 C1 and 2 boys out of 15 C2, right. हा फॉर्म्युला त्याच्यावरून आला. आता 10 C1 is 10, 15 C2 is 15 into 14 by 2 into 1. तर आन्सर इज 1050. आता PE is equals to NE upon NS is equals to 21 by 46. This is your answer. One card is drawn at random from a pack of 52 cards. What is the probability that the card drawn is a face card? बघा कॅचिंग पॉइंट ऑफ प्रॉब्लेम सिमिलर आहे सगळ्यांचे, फक्त व्हॅरी होत आहे व्हॉट इज एक्झॅक्टली आस्क्ड इन द क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला पॅटर्न एकच आहे बट क्वेश्चन मध्ये विचारलं काय ते महत्वाचं. त्याच्यावरच तुम्हाला कॅचिंग पॉइंट पकडायचा आणि त्याच्यावरून आन्सर काढायचा. तर इथे फेस कार्ड विचारलं, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग फेस कार्ड. आता फेस कार्ड तुम्हाला माहिती आहे जॅक क्वीन. इथे मी लिहिलेलं आहे जॅक क्वीन किंग. सोल्युशन टोटल जॅक्स किती आपल्याकडे 4 बिकॉज 13 13 13 13 चे सेट्स असतात. त्यामध्ये प्रत्येक सेटमध्ये एक जॅक, एक क्वीन आणि एक किंग. सो टोटल 4 + 4 + 4 12 आहे. देर आर 52 कार्ड्स आउट ऑफ विच देर आर 12 फेस कार्ड्स, राईट. तर 12 by 52 बिकॉज गेटिंग अ फेस कार्ड. इथे बघा 12 C1 असू शकतो बिकॉज we are drawing a face card from 12 cards. So 12 C1 झालं आणि 52 मधून पण आपल्याला तेवढेच काढायचे, एक सिंगल काढायचं आहे 52 C1. So 12 C1 by 52 C1 is equals to 12 by 52 is equals to 3 by 13. Two cards are drawn together from a pack of 52, but question similar आहे. The probability that one is a spade and another is a heart. तर इथे व्हॅरी होतात. तुम्हाला पॅटर्न एकच मिळेल बट व्हॅरायटी इथे मिळेल तुम्हाला की व्हॉट इज एक्झॅक्टली आस्क्ड इन द क्वेश्चन. तर स्पेड आणि हार्ट बघायचं आपल्याला. वी नो दॅट देर आर 13 कार्ड्स ऑफ विच सूट नेमली स्पेड्स, क्लब, हार्ट्स अँड डायमंड्स, राईट. लेट एस बी द सॅम्पल स्पेस. आता 52 मधून आपल्याला किती काढायचे आहे क्वेश्चन मध्ये, एक स्पेड काढायचा आहे आणि एक हार्ट काढायचा. दॅट मीन्स 52 मधून आपल्याला रँडमली 2 कार्ड्स काढायचे. वी डोंट नो व्हॉट इज स्पेड अँड व्हॉट इज हार्ट. तर 52 मधून आपण 2 काढू. So 1 3 2 6. Let E be the event of getting one spade and one heart. आता बघा 13 आपल्या एक सूट आहे,
13 मधून आपल्याला एक स्पेड काढायचा आहे, राईट. E be the events of number of ways of choosing one spade out of 13 and one heart out of 13. Because 13 चा एक सूट असतो, तर स्पेड्स चे 13, क्लब चे 13, राईट. तर 13 is equals to 169. 169 divided by 1326 is equals to 13 by 102. A card is drawn from a pack of 52 cards. The probability of getting a queen of club or, इथे बघा or आलाय, इथे catching point आहे or, a king of heart, getting a queen of club or a king of heart. आता आपल्याला बघू की हे बघा इथे क्लब, स्पेड, हार्ट अँड डायमंड मी मेन्शन केले आहे. NS is as usual 52. E is event of getting a queen of club or a king of heart. आता बघा की क्लब ची क्वीन म्हणजे एक क्वीन, राईट. एका क्लब मध्ये एकच क्वीन असणार आणि एका हार्ट मध्ये एकच क्वीन असणार, एकच किंग असणार. टोटल मिळून 4 बनतात. तर इथे ऑर लिहिलाय म्हणून इथे एनी दोन का झाले, बिकॉज वन क्वीन फ्रॉम क्लब अँड वन किंग फ्रॉम हार्ट. So 1 plus 1 is equals to 2. That's why NE is 2. So P is equals to NE by NS is equals to 2 by 52 because 52 is NS. So answer is 1 by 26. A bag contains 4 white, 5 red, 6 blues. 3 balls are drawn at random from the bag. The probability that all of them are red. की या बॅग मध्ये आपल्याला व्हाईट, रेड आणि ब्लू कलरचे बॉल्स दिले आहे. त्यामध्ये टोटल बॉल्स किती आहे? 15 बॉल्स आहे. 15 बॉल्स मध्ये 4 व्हाईट काढायचे कंटेन्स आहे, 5 रेड्स आहे आणि 6 ब्लूज आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? कॅचिंग पॉईंट काय आहे की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल ऑफ देम आर रेड? सगळे रेड आहे, याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. तर ॲज युजल लेट एच बी द सॅम्पल स्पेस. NS इज नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 3 बॉल्स आउट ऑफ 15. म्हणजे 3 मधून आपल्याला 15 मधून 3 काढायचे आहे. तर NS इज इक्वल्स टू 15 C3. आता बघा हा फॉर्म्युला, हा आहे तो फॉर्म्युला जो कॉम्बिनेशनचा आहे. NCR is equals to n factorial upon r factorial into n minus r factorial. So 5C3 is equals to 5 factorial divided by 3 factorial into 5 minus 3 factorial. So 5 factorial, 3 factorial. So answer is 10. एक explanation दिला आहे मी तुम्हाला. तर now 15C3 is equals to 15, 14, 13 divided by 3 to 1 is equals to 4, 5, 5. 15 मधून आपल्याला 3 काढायचे आहे, राईट. And event of getting all threes are red balls. आता बघा की आपण किती काढायचे आपल्याला? 5C3. 5C3 कसा आला की सगळ्यांमधून आपल्याला ते तिन्ही रेड असले पाहिजे. तर 5 का? बिकॉज 5 रेड आहे आपले, ठीक आहे. आता जर मी 6 मधून काढणार रेड तर 6 मधून नाही निघणार, बिकॉज आपल्याकडे 5 बॉल्स आहे, ओनली 5 रेड बॉल्स आहे, 4 व्हाईट आहे आणि रेड मधूनच काढायचं आपल्याला. तर 5C3. तर 5C3 इज इक्वल्स टू 5C2 असतो या फॉर्म्युल्यानुसार. तो NE इज इक्वल्स टू 5, 4 divided by 2, 1 is equals to 10. So P is equals to 10 by 4, 5, 5, 5, 455 is equals to 2 by 91. A bag contains 6 balls and 8 whites. One ball is drawn at random. What is the probability that the ball drawn is white? आता बघा इथे व्हाईट वर फोकस केलाय, कॅचिंग पॉइंट व्हाईट आहे. तर सिमिलरली हा पण क्वेश्चन तसाच आहे की ना, लेट नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ बॉल्स 8 plus 6 आहे टोटल बॉल्स, राईट. नंबर ऑफ व्हाईट बॉल्स आर 8. तर 8 मधून एक काढायचं आहे आणि 14 मधून एक काढायचं आहे. सो 8C1 divided by 14C1 is equals to 8 by 14 is equals to 4 by 7.